इचलकरंजी येथील खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात महेश पाटीदार, सुशांत पाटीदार आणि अभिजित पाटीदार यांची येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। बचाव पक्षाचे ॲडव्होकेट शहानवाज राजदीप पटेल यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत हा निकाल दिला। सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार फिर्यादी हातकणंगले तालुका येथील रहिवासी असून सुमारे 6 महिन्यांपूर्वी आरोपींसोबत त्यांचा वाद झाला होता। त्यानंतर फिर्यादी हॉटेल बंद करून घरी परतत असताना आरोपींनी संगनमताने त्यांना घराबाहेर बोलावून मारहाण केली। तसेच लाकडी काठी व फरशीने डोक्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 324, 323, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सुनावणी दरम्यान फिर्यादी व साक्षीदारांच्या साक्षीमध्ये विसंगती आढळल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। तसेच वैद्यकीय पुरावा, तांत्रिक पुरावा आणि आरोपींचा खून करण्याचा हेतू याबाबतही ठोस पुरावे सादर करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याचा युक्तिवाद करण्यात आला। त्यामुळे आरोपी विरुद्धचा गुन्हा संशयापलीकडे सिद्ध झाला नसल्याने न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली। या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट शहानवाज राजदीप पटेल आणि ॲडव्होकेट राजीव शिंगे यांनी काम पाहिले। त्यांना ॲडव्होकेट उमेर खतीब आणि ॲडव्होकेट जाहुल पटेल यांचे सहकार्य लाभले।